नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बाळूमामा मंदिरात कर्मचाऱ्यांची दादागिरी. दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर बाळूमामा मंदिरात हात उचलला. कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात घडलेली घटना खूपच धक्कादायक आहे. दर्शनासाठी श्रद्धेने आलेल्या भाविकांनाच मंदिरातील काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि भाविकांमध्ये प्रचंड संताप पसरला. रविवार असल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. भाविक रांगेत उभे होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी काही कारणावरून वाद घालायला सुरुवात केली. अगदी किरकोळ मुद्द्यावरून वाद वाढत गेला आणि थेट हाणामारी झाली. कर्मचाऱ्यांनी भाविकांना ढकलाढकली करत मारहाण केल्याचा आरोप आहे. हे पाहून इतर भाविकही मध्ये पडून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, पण कर्मचारी ऐकायला तयार नव्हते, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. भाविकांचं म्हणणं आहे की मंदिरात शिस्त ठेवण्याऐवजी काही कर्मचारी उद्धटपणे वागतात. नियम सांगताना ते दमदाटी आणि आरेरावी करतात. अशी वागणूक याआधी अनेकदा झाली असून तक्रार करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, असा आरोप भाविक करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही, असंही बोललं जात आहे. या घटनेनंतर भाविकांनी मंदिर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दर्शनासाठी आलेल्या लोकांना सुरक्षितता मिळायला हवी, पण इथे उलट कर्मचाऱ्यांकडूनच मारहाण होत असल्याने श्रद्धेला धक्का बसल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून मंदिरात शिस्तबद्ध व्यवस्था, सीसीटीव्ही आणि तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करावी, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. नाहीतर भाविकांचा रोष आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.